पुढे जातो आपण. आता आमची ड्युटी पण हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. अँड आत्ता आपण जातो आहे हत्ती डोंगरला. आणि तर माझा मित्र आलेला आहे, मी आणि हेमंत आम्ही दोघं जातो आहे. आणि काही नाही, जस्ट कॅम्पिंग ट्रेक छोटासा आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही सकाळी सनराईज बघून घरी येऊ. तर थोडासा लेट झाला आहे, आम्ही दोघंही ऑफिसमधून आलेलो आहे आणि आम्ही निघतो आहे. तर आपण भेटूयात त्याच्यासोबत, तो वेट करतो आहे माझा. सो आज मी जस्ट एवढंच घेऊन जातो आहे, जास्त काही नाही आहे. सो लेट्स गो. सो असा हा आमचा अचानक बाहेर प्लॅन झालेला आहे, कॅम्पिंगला जायचं कुठेतरी. सो निघालो आहे, तोच मला पिकअप करायला आलेला आहे. तो खाली थांबला आहे. सो बघूयात, त्याला खूप वेळ थांबलेला आहे मी. ओ भाई 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 भाई, फुल तयारी. हाय, कुठे जातो आपण? कुठून तरी कॅम्पिंग करून. चल वरतूनच अशी वळू. वरून कुठून आहे हे काय वळून असं वळव म्हणतोय. चलो भाई, फुल रेडी होके आया है. दिसतो माहितीये का? एक मी रील टाकलेली माहितीये तुला, एकटाच गेलतो एक वेळेस निघून. असंच रात्री 1 वाजता घरातून निघालो होतो मी. तिथून ब्रिजवरती जायचं आपल्याला. हॉटेल पासून होते ना. रस्ता हॉटेल. तिकडून पण आहे. आता इथे राईटला आपल्याला आतमध्ये जायचंय, ह्या टर्नला. इथं आतमध्ये राईटला. ही गाडीच्या इथं बरोबर इथे भावाला. एक तर मी स्कूटीनं आधी खूपच खराब होता. आता जरा इथं भर टाकून घेतली. मला वाटतं ट्रेकला आलो. नाही पुढे ते मंदिर, ते बघ तिथे.
भाई अभी इधर गाड़ी पार्क करेंगे और यहाँ से ऊपर जाएंगे. हा 2 आहेत. तुला तेच म्हणत होतो, मागून हाक मारत होतो. ते बघ ते रिसॉर्ट आहे. कोण येणार एवढ्या दुरून गाडी? नाही हे काय टेंट आहे का? टेंट हातऱ्यासाठी पण आणलं. हा अरे कवर गेलं माझं, ते कवर मित्राच्या गाडीवर राहिलं गाडीमध्ये. ओके. त्याच्यामुळे मग टेंट बांधला याच्यात. होतं. सो गाडी लावलेली आहे. किती वाजले रे? माहिती नाही यार आता. सो रात्रीचे 1:45 झालेले आहेत आणि आम्ही बाईक पार्क केलेली आहे आणि सो आता ट्रेकला स्टार्ट केलेला आहे. 1:45 झालेले आहेत. सो बघूयात. आता दाखवण्यासारखं तर जास्त काही नाही, सगळा अंधारच आहे. सो थोडे थोडे व्ह्यूज कॅप्चर केले जातील, त्यानुसार आपण पाहूयात. इकडून असा सिटीचा प्यारा नजारा दोन्ही साईडला आहे. सकाळ झालेली आहे. थोडासा आधीचा पण शूट झालेला आहे. सो मी आत्ता परत एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. वारं खूप आहे. सो गाइज अभी 6:30 झालेले आहेत आणि थंडी खूप घाण थंडी आहे. तुम्हाला फॉग दिसेल खाली. पूर्ण धुक्याची चादर आहे. आता हे धुक्याची चादर किंवा प्रदूषण पण बोलता येईल. खाली जे ह्या साईडला आहे हे. आणि आपण आहे आता हत्ती डोंगरवरती. सो सकाळचे हे कार्यकर्ते डेलीचे असतात. सो तर आता सनराईज होतो आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीमध्ये खूप प्यारा आहे. हेमंत सनराईज झालाय. हा बघ बाहेर येतो का रे? जिरली आता आमची जिरली. बस थंडी खूप आहे. मी आत काहीच नाही घालू. वारा आत गेला झालं. हा सनराईज आणि ह्या साईडला आपला टेंट. सो इथून व्ह्यू खूप छान येतो आहे. तसं म्हटलं एक असाही दूध घेऊ दे, पाणी वगैरे. कॉफी मिळाली तुला?
वारं तिकडून लागते इकडून लागते. नाही इकडून. होईल का? हा होईल. कारण जास्त गरम करून थंड होऊ द्या लागत. कॉफी कुठे आहे? कॉफी याच्यातच टाकू की साखर पण आहे इथं टाकवतं पाण्याचं कुठेतरी. तिथे नाही पाणी पुढे पुढे कुठे पण पुढे पण खूप लांब आहे ते रे. नाही, ते जवळपास आहे. नाही ते नाही. त्या पुढच्या टेकडीच्या त्या ह्याला एक आहे पण ते टाक आता हे खूप हे झाले. भारी झाली. थंड पण लवकर झाली. कॉफी घ्यायला आहे बाय बाय बंटा किती खाली खाली बंटा खाली खाली ते थोडंच टाक थोडंच टाक. सो टेंट वगैरे आपण इथे लावला होता काल रात्री. वारं खूप होतं. पहिल्यांदा तिथे लावला होता पण तिथे काही स्टेबल राहत नव्हता तो. सो त्याच्यामुळे आपण इथे लावला तो. आणि सो हेमंत भाऊनी हेल्मेट घातलेला आहे आणि ते पुढे निघालेले आहे. सकाळचे 8:15 होत आहेत. सो आपण पोहोचलेलो आहे पार्किंगला. सो आपला ब्लॉग जो आजचा हत्ती डोंगरचा आहे तो इथेच संपूयात आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके चलो टाटा बाय बाय.